नमस्कार सर्वांना. आज आलोय चतुर्मुख मंदिरामध्ये. चला, नैसर्गिकरित्या तयार झालेले कुंड आहे. नमस्कार सर्वांना. तर आपण आज आलोय चतुर्मुख मंदिरामध्ये. तर आपल्यासोबत आपले फ्रेंड्स आहेत आणि आज जाऊया आपण आणि पाहूया की कसं मंदिर आहे. तर खूप दिवसांनी आपला हा ब्लॉग येतोय, जवळपास 2 महिन्यांनी आपला ब्लॉग येतोय. जानेवारी फेब्रुवारी आपले एक्झाम चालू होत्या, त्यामुळे तर आपण ब्लॉग टाकू शकलो नाही. तर जाऊया आपण आतमध्ये. चला. संचालक महाप्राण तुम हो, तुम ही सुख तुम ही दुख निर्वाण तुम हो. सूरज से तेजस्वी सागर से निर्मल, चंदा भी तारे भी ब्रह्मांड. सुंदर असा हा मंदिराचा परिसर आहे, पाहू शकता तुम्ही. आणि हे आता आपण मंदिरामध्ये चाललोय. तर आता आपण दर्शन घेतलंय आणि आता चला आपण मंदिराचा परिसर वगैरे सर्व मंदिर पाहूया बाहेरून. तरी मंदिर किती वर्ष जुनं आहे? आपण आता आलोय मंदिराच्या बॅक साईडला आणि इथे पण एक छोटीशी पिंड आहे. हर्षल आपल्याला ती पिंड दाखवायला घेऊन आला इकडे. पाहू शकता तुम्ही, सुंदर अशी पिंड आहे इथे. आता दर्शन घेतलं आपण इथून आणि आता आपण चाललोय पुढे. हे डोंगरावर असं मस्त मंदिर आहे खूप. तुम्ही एकदा इथे येऊन जावा. आपला खेडशिवापूरचं आपले जे कैलास भेळ आहे तिथूनच वरती यायला रोड आहे इकडे शिंदेवाडीमध्ये. आणि सुंदर अशा या दीपस्तंभ उभे आहेत आणि हे तर खूप आवडलं मला. हे मंदिराच्या शेजारीच कुंड आहे पाण्याचं. हे नैसर्गिकरित्या तयार झालेलं एक कुंड आहे. हे लोकांनी यात खूप कचरा केलेला आहे. सर्वात जास्त हे त्रिशूळ आहे ना ज्यामध्ये, ते खूप आवडलं. खूप सुंदर असं मंदिर आहे. आता आपण जाऊया बाहेर. तर खूप छान असं आपलं दर्शन झालंय आणि आपण आता चाललोय मंदिराच्या बाहेर. तर जाऊया पुढे आणि पाहूया पुढे काय होतंय. आम्ही आता पोचलोय कैलास भेळमध्ये. थोडा नाश्ता करणार आहे आणि लगेच घरी जाणार आहे. आम्ही सकाळी जवळपास 7 वाजता घरातून निघालो होतो, त्यामुळे नाश्ता वगैरे काही केलं नाही. तर सोहम बोलला की इथे येऊया आपण आणि नाश्ता करून लगेच घरी जाऊया. जाता जाता थोडे कुठेतरी थांबून फोटो वगैरे काढणार आहे. तर पाहूया पुढे काय होतं आहे. आता नाश्ता घेतो, ऑर्डर तर दिली आहे, येते आता.
नाश्ता चालू आहे आता. यानंतर कुठे जायचं आहे आपण? हा हर्षल आहे, हा सोहम आहे आणि आम्ही आता इकडे बसलोय.